नमस्कार. इंडिया न्यूज महाराष्ट्र 24 तासचे मुख्य संपादक फहीम शाह, रिपोर्टर अपेक्षा पाटील, रिपोर्टर इरफान पेंटर, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन. आपली सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी. दिवाळीच्या उद्देशाने दिवाळीच्या सुट्टीत बाहेर जात असताना मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम ठेवू नये. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगून जावे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर येताना सोन्याचे दागिने घालू नये. मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये व रोकड बँकेत जमा करावी. सोने, चांदी अथवा पितळ भांड्यांना पॉलिश करणारी साठी अनोळखी व्यक्तीकडे दुर्लक्ष करावं. संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवावे. महिलांनी मौल्यवान दागिने न घालता शक्यतो नकली दागिनेचा वापर करावा. पत्ता विचारणे अथवा रस्ता दाखविण्याच्या हेतूने अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नयेत. तसेच दागिन्यांचे प्रदर्शनही करू नये. शक्य झाल्यास घरासमोर अथवा लोकसभागृहातून कॉलनीमध्ये मुख्य रस्ता अथवा चौकात CCTV कॅमेरे बसवावे, जेणेकरून चोरीस आळा बसेल अथवा उघडकीस येतील. अनोळखी माणसांना घर भाड्यावर देऊ नये. ओळख पटल्याशिवाय घराचे दारही उघडू नये. ATM कार्ड पासवर्ड फोनवर कुणालाही सांगू नये. लॉटरी लागली आहे, पैसे अकाउंटमध्ये टाका असे कॉल आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पुढे दंगल झाली आहे, तुमचे दागिने पर्समध्ये ठेवा असे सांगितल्यावर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा. वयस्कर व्यक्तींना नातेवाईक सांगून हातातील अंगठी व गळ्यातील चेन काढून दाखवू नका. चोरीस जाण्याची शक्यता असते. मोटारसायकल लोखंडी साखळीने अथवा झाडाच्या खांबाला लॉक करून ठेवणे, जेणेकरून चोरीस जाणार नाही. कपड्यावर घाण टाकून आपले लक्ष विचलित करून खिशातील पैसे व गळ्यातील दागिने चोरीस जाण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळी घराच्या उंबरठ्यात अथवा पोर्समध्ये इले लाईट चालू स्थितीतच ठेवावा. बँकेतून पैसे काढताना वयस्कर व्यक्तींना एकटे पाठवू नये. तसेच अनोळखी व्यक्तीजवळ पैसे मोजण्यास देऊ नये अथवा ATM कार्डचा वापर करू देऊ नये. प्रवासात अथवा बाजारात जाताना मोबाईल, पैशाचे पाकिट, पर्स लक्षपूर्वक सांभाळावे. अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, सेल्समॅन यांना घरात प्रवेश देऊ नये. एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. वयोवृद्ध इसमांना पोलीस असल्याचे सांगून अंगावरील दागिने काढण्यास सांगून चोरीचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. पोलीस कधीही अंगावरील दागिने काढून घेण्यास सांगत नाही. त्याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनतर्फे दिवाळीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.